उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी राजकीय हालचालींना वेग आलाय. तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावधाव सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असली तरी अनेक उमेदवार अद्यापही आपल्याला समर्थन मिळावं यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी वॉर्ड क्रमांक 124 मधील जागा आपल्यासाठी सोडावी अशी मागणी केल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे याआधी नितीन देशमुख यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधत तिकीट आणि समर्थन मिळवण्यासाठी राजकीय पातळीवर हालचालींना चांगलाच वेग आलाय. घाटकोपर पश्चिम मधील प्रभाग क्रमांक 124 हा आम्ही तिथले स्थानिक म्हणून आम्ही महिला आरक्षित वॉर्ड आहे आणि त्याच्यामध्ये सौभाग्यवती प्रियंका नितीन देशमुख म्हणजे माझी मिसेस ही एक पदवीधर तरुणी आहे, LLBची स्टुडंट आहे आणि इतर उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांच्यापेक्षा शिक्षित आहे आणि सगळ्यात तरुण आहे. आणि त्यासाठी आम्ही माननीय संजय राऊत साहेबांची भेट घ्यायला आलो. एक संघर्ष योद्धा म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि साहेबांच्या आशीर्वाद घ्यायला आलो की साहेब आपण हा जो प्रभाग आहे 124 घाटकोपर पश्चिममधला हा एकमेव प्रभाग आहे जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद तिथं होती आणि तिथे विद्यमान नगरसेवक जे आहेत आता हरून खान ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. कालांतराने ते शिवसेनेत आले एकनाथ शिंदे साहेबांच्या गटामध्ये. तर निवड तो एक मतदारसंघ घाटकोपर वेस्टमधला तो प्रभाग क्रमांक 124 हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटावा असं आदरणीय पवार साहेबांना आम्ही भेटलो होतो. साहेबांच्या सूचनेनंतर संजय राऊत साहेबांना पण भेटायला आलो होतो आणि त्यांना विनंती केली की बाबा आम्हाला हा प्रभाग सुटावा. आता या भेटी गाठीतून नेमकं काय निष्पन्न होतं आणि कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो न्यूज, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.